सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट ने कहा है कि भारतीय जनता पार्टी और शिवसेना की युति पक्की है और इसमें कोई मतभेद नहीं है। उन्होंने राष्ट्रवादी के उद्धव बालासाहेब ठाकरे गुट पर निशाना साधते हुए कहा कि उनकी कांग्रेस के साथ युति टिक नहीं पाई और अब वे अकेले पड़ गए हैं। शरद पवार और अजित पवार के एक साथ आने की संभावना को नकारा नहीं जा सकता, लेकिन नेतृत्व कौन करेगा यह सवाल बना हुआ है। लोकांनी जी काही युती केली होती ती मुळात चुकीची होती, हे जे काही आम्ही पहिले सांगत होतो त्याचा प्रत्यय आता त्यांना यायला लागलेला आहे। काँग्रेस राष्ट्रवादी ही तुमच्या बरोबर राहणार नाही हे वारंवार आम्ही त्यांना सांगायचो आणि ते जसं जसं भविष्य त्यांचं आता अंधारमय होत चाललेलं आहे तर त्यांनी टीका करणं त्यांच्यावर सुरू केलेलं आहे। राष्ट्रवादीमध्ये असलेली फूट ही कौटुंबिक फूट त्याला मानले जाते, म्हणून ते उद्या एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्या पद्धतीचे त्यांचे संकेतही आहेत, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने स्टेटमेंट देतोय, म्हणून ते एकत्र येणं हे काही नवीन नाही। परंतु काँग्रेस सुद्धा कुठं यांच्या बरोबर आहे? गेल्या 4 महिन्यामध्ये काँग्रेस बरोबर यांची कोणती अशी बैठक झाली, कधी त्यांनी यांना फोन केला किंवा यांनी त्यांना फोन केला? म्हणून आता येणाऱ्या भविष्य काळामध्ये उभाटा गटाला हे एकटं चालावं लागणार आहे आणि एकटाच प्रवास हा आता त्यांना महागात पडणार आहे। ना ते हिंदुत्वाच्या भूमिकेशी एकरूप राहिले, ना ते महाविकास आघाडीमध्ये जाऊन महाविकास आघाडी एकत्रितपणे ठेवू शकले, म्हणून आता त्यांचं घरखाना घाटका ही अवस्था झाली। उभाटावर तुम्ही बोलत जरी असले तर अजित पवार तुमचे पार्टनर पण जातील ना? अजित पवार जातील का नाही, मी फक्त त्या युतीबद्दलचं बोलतोय। आज तुम्हाला आता नवीन सहकार्य मिळणार आहे शरद पवार नावाचं, आम्हाला काय मिळणार हे आतापर्यंत आम्ही सांगू शकत नाही, परंतु त्या दोघांचं एकत्रितपणे येणं हे काही संकेत ते देत आहेत। आता भविष्यामध्ये काय होईल, शरद पवार पुन्हा काय आमच्या महायुती बरोबर येतील का अजितदादा बरोबर राहतील की अजितदादा नेतृत्व करतील, हे सगळं प्रश्नचिन्ह आहेत। म्हणून उद्या राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करेल हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न ठरणार आहे। पण अजितदादा शरद पवार एकत्रित घेऊन नवीन समीकरण मांडण्याचे सुद्धा प्रयत्न करणार आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडे नाही त्यांच्याकडे नाही, त्यांना एकत्र येऊ द्या, नंतर समीकरण काय मांडतील ते ठरवू। परंतु भाजपची आणि शिवसेनेची युती ही पक्की आहे, त्यामध्ये कुठेही मतभेद नाही। आता ते भविष्यामध्ये काय करतील याच्यावरती अवलंबून आहे। आतापर्यंत त्याच्यावर निर्णय वरिष्ठ नेते घेतील, आणखी कोणताही वरिष्ठ नेते त्याच्यावर निर्णय घेतील, यावर कोणताही भाष्य करायचा मला नैतिक अधिकार नाही। त्याबद्दल मी कोणतंही वक्तव्य करू शकत नाही, याचा निर्णय वरिष्ठ घेतील। एक प्रश्न असा आहे की जर शरद पवार आले तर मोठा भाऊ हा राष्ट्रवादी होईल, कारण की खासदारांची संख्या त्यांची जास्त आहे आणि केंद्रात खासदारांची भाजपला गरज आहे, त्यामुळे या समीकरणाकडे कसं पाहता? मोठा भाऊ होईल, छोटा भाऊ होईल, चंद्रबाबू नायडू आले म्हणून काय आमची चंद्रबाबू नायडू बरोबर युती झाली का? नितीश कुमार आलेत म्हणून आमची काय नितीश कुमार बरोबर युती आहे का? ते त्यांचे प्रासंगिक युती जी काय असेल त्याच्याशी ना आम्हाला काही घेणं देणं नाही, फक्त भाजपची आणि आमची युती आहे एवढं मात्र नक्की आहे। अजित पवारांची तुमची एकनाथ शिंदेची जी धुसफूस सुरू आहे त्याच्यात अजित पवारांचं बळ मिळेल? अजित पवारला काय बळ मिळेल नाही मिळेल हे नंतर भविष्यात ठरवेल ना, परंतु आता त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही। पण तुमच्या फंडाबद्दल बऱ्याच चर्चा सुरू झाल्या, तो फंडच कापलेला नाही अशी सुद्धा माहिती आहे की तुमचा फंड वळवलेलाच नाही। कदाचित मला माझ्या खात्याची पूर्णपणे माहिती नसेल, म्हणून कदाचित इतरांनी कोणी स्टेटमेंट केलं असेल। ज्यांना काही क्युरियस असतील किंवा काही त्यांना वाटत असेल असं, त्यांनी माझ्याशी चर्चा करावी, मग मी त्याचं उत्तर देईन। फंड वळवलेला आहे की सरकार बँकेची चर्चा करणार असून महिलांना उद्योगांसाठी 30 ते 40 हजार रुपयांचं भांडवल उपलब्ध करून देणार आहे, त्यासाठी लाडक्या बहिणींना दिलं जाणारे 1500 रुपये त्यांच्याकडे जमा करावे लागतील। नाही, तसं काही होणार नाही। लाडक्या बहिणीचा जे काही एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेला निर्णय तो कायमस्वरूपी अंमलात येईल। आता नवीन त्याच्यामध्ये काही डेव्हलप करायचं असेल, आणखीन काही द्यायचं असेल तर त्याचं स्वागत आहे, परंतु लाडक्या बहिणीचं जे काही आज त्यांना मिळतंय त्याच्यामध्ये कुठेही कपात होणार नाही। भारत पाकिस्तानची आज बैठक आहे, दोघांची समन्वयाची चर्चा, निर्णय वगैरे घेतले। ते बघा, हा आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे, यामध्ये वरिष्ठ नेते किंवा वरिष्ठ संरक्षण यंत्रणा जे काही बैठक होईल त्यावर आताच्या घडीला भाष्य करणं योग्य नाही। परंतु एक निश्चित आहे, मोदीने सांगितलं तुम अगर गोली दागोगे तर हम बॉम्ब गोला डालेंगे, हे त्याला महत्व आहे। म्हणून आजची चर्चा काय होती याच्याकडं भारताचंच नाही तर जगाचं लक्ष लागलेलं आहे, म्हणून त्यांची चर्चा होऊ द्या। काय निष्पन्न होईल यावर भारताची पॉलिसी ठरेल आणि त्याला आपला सपोर्ट असेल।